माय यूट्यूब फॅमिली, स्वीट फॅमिली. हे बघा माझ्या बहिणी आल्या. एक अकोल्यावरून आली, एक बॉम्बेवरून आली माझी बहीण. आमच्या भेटीकरिता, आमच्या डोंगराला भेट द्यायला, आम्हाला पण भेट द्यायला. माझ्या आत्याबाईची तब्येत खराब होती म्हणून बघायला आल्या. बघा झाडं कसे बघतायत, त्या कशा बघतात. काही नाहीत बोलत बाई, कायच करा, बोल ना काहीतरी. हां हां हां, चल 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 ना पुढं, चल ना बाले, काहीतरी बोल ना बाले. मग आता 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 काहीच बोलत नाही. वाव वाव, बघा त्यांना, बघा. बोला ना व. हे माझी मीनू, मीनू बघा कशी आमच्या माग 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 खेळत आहे, खूप खेळत आहे बघा. चला आता त्या बंगल्यात दाखवतो तुम्हाला. चल चल चल, कुठं बोलते काय करते. इकडलं हवामान खूप छान आहे म्हणते बाबा. आमच्या अकोल्याचं तर खूप गरम आहे, इकडलं खूप थंडगार वातावरण आहे पुण्याचं, म्हणून बघायसाठी आल्यात माझ्या. खूप पाणी आहे, पाऊस आहे. हां बोल 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 ना. इथं खूप छान आहे, मस्त आहे. इथे टायटॅनिकची हवा लागते मला. मस्त हवा आहे, सुंदर निसर्ग आहे. बोला 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 ना, लगेच होते ना, बोला. हां चला. इथं येऊन खूप मनाला शांती वाटत आहे. आणि हे खूप नजारा, निसर्ग हिरवागार बघून मला माझे मन खूप तृप्त झालेले आहे. आणि माझ्याबद्दल काही सांगत नाही का? माझ्याबद्दल सांग. इथं डोंगरामध्ये राहते, मी माझं भाग्य मानते की खूप इथं एकटी आणि खूप चांगल्या जागी राहते आणि निसर्ग आणि स्वच्छ हवा घेते. आणि कशाही काम संपलं. बोलायची प्रॅक्टिस करू राहिली ती ना.